लहानपणी प्रत्येक आईवडिला वाटतं की माझा मुलगा मोठा होऊन डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, सरकारी नोकरी करावी, ऍक्टर व्हावं, कारण की या प्रोफेशनला समाजामध्ये खूप मानपान आहे. पण कोणालाच असं वाटत नाही की माझा मुलगा हमाल बनावा, कामगार बनावा, कारण की या प्रोफेशनला समाजामध्ये किंमत दिली जात नाही. तर भाऊचा धक्का झाला आणि रितेश भाऊंनी म्हटलं की मी ऍक्टर आहे, मला तर काहीच वाटत नाही, तुम्हाला वाटणार नाही कारण की त्या तुमच्या प्रोफेशनला समाजामध्ये मानपान आहे. पण रोशन दादाला जे राखी सावंतनी म्हटलं की ए हमाल अत्यंत चुकीचं होतं. हा, तिने जाणून बुजून नाही म्हटलं होतं, तिला खरंच आठवत नव्हतं त्याचं नाव, नकळत म्हटलं होतं. पण जे घरातले लोक त्याचं समर्थन करत होते तर त्याला वाईट वाटू शकतं, कारण की हमाल हे प्रोफेशन कोणी आवडीने निवडत नाही, तर त्याला मजबुरीने ते काम करावं लागतं, कारण की त्याचं फॅमिलीला त्याला सांभाळायचं असतं, त्याचं घर चालवायचं असतं, म्हणून त्याला ते काम मजबुरीने करावं लागतं. हे भाऊच्या धक्क्यावरती सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी सांगितलं नाही. उलट म्हणत होते की काय प्रॉब्लेम आहे, त्याला वाईट वाटू शकतं, कारण की त्याने ते काम आवडीने निवडलेलं नाही आहे. हालाकी कोणतंच काम छोटं नाही, कोणतंच काम मोठं नाही, सगळ्यांनी सर्व काम करावं, कसल्याच कामाची लाज नसली पाहिजे. आज रोशन दादा जे आहे ते त्याच्या कामामुळेच आहे, हे मान्य गोष्ट आहे, पण त्याला जाणून बुजून हे हमाल असं म्हणून त्याचं मन दुखावलं जातंय. हे भाऊच्या धक्क्यावरती म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही असं म्हणू नका, हे चुकीची गोष्ट आहे आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं हे बिग बॉसला शोभत नाही.